बहुसंख्यांकांवरती बहुसंख्याक राज्य जेव्हा करतात तेव्हा अल्पसंख्याकांची गळचेपी होते, अल्पसंख्याकांना डावलल्या जातं, अल्पसंख्याकांना नेस्तनाबूत केलं जातं। आणि इकडे आता असं दिसते की थोडेसे अल्पसंख्याक लोक बहुसंख्याकांना डावलल्या जात आहेत। कशाच्या नावावरती? सुप्रेमसीच्या नावावरती। सुप्रेमसी म्हणजे नेमकं काय? तर आम्ही तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत आणि या देशामध्ये जो श्रेष्ठत्वाचा नियम आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे, त्या श्रेष्ठांनी त्यांच्या खाली जे कनिष्ठ आहे त्या कनिष्ठांचा कसाही छळवाद मांडला, कसंही त्यांना छळलं, आज कसंही त्यांना वागवलं तरी त्यांनी बोलायचं नाही। त्यांना एका गोंडस नावाखाली, त्यांना एका सुंदर संज्ञेखाली एकत्र आणलेल्यांची संज्ञा आहे हिंदुत्व। ती काय संज्ञा आहे? ती हिंदुत्व। आणि जो जो हिंदुत्वाचा उच्चार करतो मग तो काहीही तुमच्याशी कसंही वागो, त्याला तुम्ही काहीही बोलायचं नाही, त्याच्या विरोधात तुम्ही उभं राहायचं नाही। उभे राहिलात तर तुम्ही कुठे जाणार? जेलमध्ये जाणार। अशा या देशामध्ये आपण जेव्हा राहतो तेव्हा कल्याणकारी राज्य जे घटनेचं मूलभूत अंग आहे ते कल्याणकारी राज्य राहिलं कुठे? तुम्ही पाहिलं असेल की लोक NDTV वरती दाखवतात, बाकी सगळ्या टीव्ही तर एका 11-12 राजघराणे कॉर्पोरेट घराण्यांनी विकत घेतलेले आहे, तर NDTVला पण विकत घेतलेला आहे। असा कुठलाच मीडिया तुमच्या हातात नाही राहिला जो तुमच्या छोटे मोठे चॅनल्स असतील, तुम्ही जे YouTube चॅनल चालवतात छोटे, अशा काही चॅनल्सच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत देशातलं थोडंफार चित्र तुमच्यापर्यंत येते। परंतु जे मुख्य मीडिया आहे, देशातला चौथा स्तंभ मानला जातो, त्या मुख्य मीडियातून तुमचं काय चाललेलं आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवू द्यायचं नाही। अत्यंत व्यवस्थितपणे रणनीती तयार केलेली आहे। आज सकाळी माझ्याकडे कार्यकर्ता आले, बसता बसता मला म्हणतात, काय चाललंय, कसं वाटतं तुम्हाला? म्हटलं गेले 8 दिवस झाले मी इतकी डिप्रेशनमध्ये गेलेली आहे, मला डिप्रेस्ड वाटते आहे, मला उत्साह नाही आहे, माझ्यामध्ये ताकद शिरल्या गेल्यासारखी वाटते आहे। रात्री 11 वाजता उर्मिला पवारांचा फोन आला मुंबईवरून। 79 इयर्स ओल्ड आहेत त्या, आणि त्याही तेच वाक्य वापरतात, मला डिप्रेस झाल्यासारखं वाटते, मला उदासीन झाल्यासारखं वाटते, मला हतबल झाल्यासारखं वाटते। या देशातला हा माणूस सतत कार्यरत राहणारा, सतत बोलणारा, सतत नवीन नवीन प्रयोग करणारा हा हतबल का झालेला आहे? आपण का हतबल झालेले आहोत याच्याकडे आपण डोळे मिटून बघत आहोत, डोळे उघडे करून बघत नाही। काय चाललं ते चालू द्या, मला काही करायचं नाही। मी सांगत होते की कल्याणकारी राज्याची संकल्पना होती की या देशातल्या प्रत्येक माणसाला जो या आनंदापासून वंचित आहे, या सगळ्या गोष्टींपासून वंचित आहे, त्या प्रत्येक माणसाला तो आनंद मिळाला पाहिजे, त्याला शिक्षण मिळालं पाहिजे, त्याला अन्न वस्त्र निवारा मिळालं पाहिजे, त्याला 2 वेळचं किंवा जेवण मिळालं पाहिजे, हे कल्याणकारी राज्याची संकल्पना होती। तर आम्ही काय पाहिलेलं आहे की रस्त्याने लोंढे जात होते, लोकांना ज्यांनी कधी कोणाच्या घरी वाटीवर भाजी मागितलेली नव्हती हो, त्या माणसाला भीक मागायची पाळी आलेली होती। आणि या कल्याणकारी राज्याने काहीही यंत्रणा उभी केलेली नव्हती। तीच गोष्ट अमेरिकेमध्ये जेव्हा आपण पाहतो तर अमेरिकेतला माणूस सांगतो की त्या करोनाच्या काळामध्ये ज्या पोरांना शिक्षणापासून वंचित राहावं लागलं होतं करोनामुळे, त्यांच्या प्रत्येकाच्या घरी टॅबलेट गेलेले होते, छोटे कम्प्युटर त्यांच्या शाळेने त्यांना प्रोव्हाइड केलेले होते। आणि तिथून त्यांना कुठे आहे आपण? आपल्या पोरांच्या 2 वर्ष शाळा बुडाल्या, एकाही पालकाने आवाज उठवला नाही, कोणी अहंकार केला नाही की आता तरी नीट चांगल्या शाळा सुरू करा। कोरोनाच्या काळात आम्हाला शाळा सुरू करता येत नव्हत्या, पण जेव्हा आता शाळा सुरू केल्या तर प्रत्येक शाळांमध्ये दुपटीने तिपटीने फीस वाढलेल्या आहेत, काहीच आवाज नाही। सगळ्या प्रायमरी शाळा खतम करायचं ठरलेलं आहे। म्हणजे प्रायमरी एज्युकेशन खतम केलं की तुम्ही जे बोलणारे काही लोक आहात ना ते सुद्धा शिकणार नाही तुम्ही। या कल्याणकारी राज्यानेच आपल्याला जे बोलायची संधी मिळाली, संजय जीवनेंना पिक्चर करता आला, तो कल्याणकारी राज्याच्या नियमामुळे करता आला होता। हे सगळं करता येऊ नये म्हणून षडयंत्र राबवल्या जात आहे, त्या षडयंत्राचे आपण सगळे बळी आहोत। आणि या बळी पडणाऱ्या लोकांनी काय करायचं आता? तर 4-5 लोकांनी उभं होऊन चालेल का? 8-10 संघटनांनी एकत्र येऊन चालेल का? तर नाही चालणार। एक छोटंसं उदाहरण तुम्ही सगळ्यांनी वाचलं असेलच TV मध्ये, तुम्ही श्रीलंकेला जळताना पाहिलं का? श्रीलंका हे बौद्ध राष्ट्र आहे, संविधान पण देखील धम्मासारखं चाललं पाहिजे देश म्हणून संविधानाच्या सगळ्या तरतुदी तुम्ही पाहतात या धम्मातल्या तरतुदी होत्या आपल्याला दिसतात। आणि हे श्रीलंकेचं राज्य जेव्हा
आपण पाहत होतो आता 8-10-15-20 दिवसापूर्वी, तेव्हा तुम्हाला वाटलं नाही का की हे असं या भारतात व्हायला पाहिजे? आता वेळ आलेली आहे, येऊन ठेपलेली आहे वेळ. जसं त्या राजाला, राजाध्यक्षाला पळून जावं असं वाटलं, तसं आपल्या दाढीवाल्या बाबाला जमिनीत मरून जाऊ मी असं वाटलं पाहिजे की नाही वाटलं पाहिजे? दुसऱ्या रेशीमबागच्या बाबाला वाटलं पाहिजे की नाही वाटलं पाहिजे? हे रेशीमबाग उद्ध्वस्त करायसाठी तुम्ही स्त्रियांमध्ये ताकद आहे, तुम्ही ते करू शकता. बाबासाहेब म्हणत होते की माझा या पूर्ण स्त्रियांवरती विश्वास आहे. कुठे गेला त्यांचा विश्वास? तो विश्वास आपल्याला केवळ बौद्ध महिलांनी नाही, माझं ओबीसी महिलांना सांगणं आहे, माझ्या ओबीसी बांधवांना सांगणं नाही. हा देश जो आज खड्ड्यात गेलेला आहे ना, हा ओबीसी बांधवांमुळे गेलेला आहे. तर तुमच्या आमच्यामुळे राहिलेला आहे. कारण हा जोपर्यंत ओबीसी जागा होत नाही, तो उठून उभा होत नाही, तोपर्यंत असे दाढीवाले बाबा येत राहतील, तुम्हाला लुटत राहतील आणि तुमचा सत्यानाश करतील, तुमच्या जीवनातला सगळा आनंद. काय आम्ही ठेका घेतलेला आहे, वारंवार आम्ही लढत राहायचं, रोज आम्ही लढत राहायचं, क्षणाक्षणाला लढत राहायचं. आम्हाला पण एकदाच जन्म मिळतो. या एकदा मिळालेल्या जन्माचा मी कधी आनंद घ्यायचा की नाही घ्यायचा? या निसर्गाचा आनंद घ्यायचा की नाही घ्यायचा? इथे आम्ही आनंदाने जगायचं की नाही जगायचं? तो आमचा अधिकार आहे, तो आमचा हक्क आहे आणि त्या हक्कासाठी आपल्याला उभं राहावं लागणार आहे. आणि या उभं राहण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान तुमच्या सोबतीला आहे. या संविधानाला घेऊन आपण चाललं पाहिजे आणि त्या संविधानाच्या आधारावर आपल्याला आता रस्त्यावरती लढाई लढावी लागणार आहे. इराणमध्ये स्त्रियांनी बुरख्यात न घातल्यामुळे एका पोरीला मारलं पोलिसांनी. अख्ख्या इराणच्या तरुण पोरींनी आपल्या डोक्यावरचे प्रावरण काढले, त्यांनी आपला हिजाब काढला आणि रस्त्यावर आणून जाळला. आज ती इराणमध्ये जे घडते आहे, श्रीलंकेत जे घडते आहे, ते उद्या भारतात घडलं तरच आपण जिवंत असल्याचं काय साक्ष आहे, अन्यथा आपण मेलेलो आहोत. पाच असं म्हणतो की मुर्गा रहे ना जो बोलते नाही वो मुर्गे जैसे रहते हैं. तर आपल्याला उभं राहता आलं पाहिजे, अन्यायाच्या खिलाफ आपल्याला बोलता आलं पाहिजे. एवढं बोलते मी. आणि उद्याची 3 तारीख आहे, एक आक्रोश मोर्चा आपण काढलेला आहे सरकारच्या विरोधात, सरकारच्या धोरणांच्या विरोधात, सरकारच्या सगळ्या नीतिनियमांच्या विरोधात. आपल्या आपल्या मैत्रिणींना आजूबाजूच्या मैत्रिणींना आज रात्री फोन करा आणि सगळ्यांनी उद्या यशवंत स्टेडियमवरती 11 वाजता हजर राहा, हे मी आवाहन करते. आपण सगळ्याजणी याल, म्हाताऱ्या कुताऱ्या तरुण आपल्या मुलांना घेऊन यायचं आहे बाबासाहेबांसोबत. प्रथम सर्वांना 66व्या धम्मदीक्षा समारोहाच्या खूप खूप मंगलकामना. या समारोहाच्या निमित्ताने आज आपण इथे स्मारक समितीतर्फे दीक्षाभूमी महिला धम्म संयोजन समिती आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती यांच्या वतीने आपण इथे महिलांचा मेळावा किंवा परिषद आपण इथे आयोजित केलेली आहेत. या परिषदेच्या अध्यक्षा आदरणीय कमलाई गवई, इथे वक्ता म्हणून आपण ज्यांना इथे बोलावलेलं आहे त्या भंते विजया मैत्रे. दुसरी वक्ता जी होती इथे खूप छान बोलून गेली या संविधानावरती, ती म्हणजे माझी मैत्रीण सुषमा पाखरे. कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये इथे सगळ्या ज्या मैत्रिणी आहेत त्या सगळ्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये त्यांचा सिंहाचा मोलाचा वाटा असतो. त्या सगळ्या तक्षशिला आहे, ममता आहे, छाया आहे, माया आहे, प्रज्ञा आहे, आमची कल्पना आहे, ममता, उषाताई आहेत, वंदना नेहमीच असते. वंदनावर दरवर्षी जास्त भार देत असतो आम्ही, यावर्षी जरा कमी दिला. म्हटलं चला ती यावर्षी सत्कार करायचा बाईचा, तिला थोडासा कमी त्रास द्यावा, नाही तर तिच्यावरच सगळा म्हणजे भार असतो. मायाताई आहेत, लताताई आहेत आणि समोरही माझ्या बऱ्याच आमच्या मैत्रिणी आहेत की ज्या कार्यक्रमामध्ये नेहमी त्यांचं म्हणजे सहकार्य असतात. आयोजनामध्ये नसेल तर उपस्थितीमध्ये तरी सुद्धा म्हणजे त्या सहकार्य दर्शवतात. त्याबद्दल सगळ्यांची मी सर्वप्रथम आभार मानते. विषय अतिशय महत्त्वाचा मांडलेला आहे. सुषमाने त्याच्यावर सुंदर तिने त्याचं विश्लेषण केलेलं आहे, विवेचन केलेलं आहे आणि इथे आता छायाने पण त्याच्यावर खूप छान पद्धतीने प्रकाश टाकलेला आहे. खरं म्हणजे आजच्या या गंभीर वातावरणामध्ये जेव्हा की आम्ही 75वी स्वातंत्र्याचा 75वा म्हणजे समजा हे स्थापना दिवस आपण एक समारोह हे करतो आहेत, साजरा करतो आहेत आणि अशा परिस्थितीत जर मागे वळून पाहिलं या 75 वर्षामध्ये आम्ही काय गमावलं आणि काय कमावलं, काय मिळवलं आम्ही हे जर पाहिलं तर मला असं वाटते की मिळवणे बरंच आहे
आतापर्यंत मिळवलं बरंच आम्ही, परंतु आता मात्र चित्र मात्र थोडंसं चिंतनीय झालेलं आहे. कारण आता जी समजा विचारधारा येत आहे, जी विचारसरणी येत आहे, ती विचारसरणी मात्र बहुजनांच्या हिताच्या विरोधी आहे. ती संविधानावर आघात करणारी आहे. आणि संविधानावर आघात करणारी कशी अशा अनेक समजा आपल्या समोर आता या मला असं वाटतं की 2014 नंतर जे काही परिवर्तन समजा आलेलं आहे, मग ते कायद्याच्या माध्यमातून आलेलं असेल किंवा अजून शासन आणि प्रशासनामधले जे जे बदल असतील त्याच्यामधले बदल जर आपण पाहिले तर आपल्याला असं दिसतंय की हे तर सगळं संविधान विरोधी जात आहे, हे तर सगळं बहुजनांच्या विरोधी जात आहे. आणि अशा याच्यामध्ये आमच्या अस्तित्वाचा प्रश्न मग निर्माण होतो. इथे छायांनी खूप चांगलं मांडलेलं आहे. शेवटी जाता जाता ती म्हणाले की आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, आपल्या संविधानाला वाचवण्याचा प्रश्न आहे आणि आपल्या तुमच्या पुढच्या पिढींच्या भविष्याचा प्रश्न आहे. तुम्ही काय करणार? घरातच बसून राहायचं, आपण रस्त्यावर यायचं नाही, आवाज बुलंद करायचा नाही का? करावा लागेल. महिलांना बाबासाहेबांच्या कृपेमुळे आपण खूप आपल्या सुस्थितीमध्ये आलेलो आहोत, आर्थिकदृष्ट्या आणि सगळ्या सामाजिकदृष्ट्या सुद्धा. परंतु आज यानंतर आपली ती सामाजिक आणि आर्थिक सुस्थितीत राहील का तशी, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि ती जर आपल्याला संविधानाच्या माध्यमातून मिळालेली आहे आणि संविधान जर आपल्याला पाहिजे असेल तर मला असं वाटतं की आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे. उतरावं लागेल आपल्याला म्हणजे रस्त्यावर आणि आपल्या हक्काची मागणी, संविधानामधल्या हक्काची मागणी आपल्याला रेटत न्यावी लागेल. जे बदल झालेले आहेत ते फार फार गंभीर बदल होते. शेतकऱ्यांच्या विषयी काढलेला 3 कृषी विधेयकचा कायदा आपल्याला माहित आहे. मध्येच त्यांचं काहीतरी लव जिहाद, मॉब लिंचिंग असं काहीतरी निघतं. मुस्लिमांना टार्गेट करतात. सीए आणला, घाबरवून टाकलं. मुस्लिमांना वाटलं की बापरे आपलं म्हणजे नागरिकत्वच आता हे होतं की काय, धोक्यात येते की काय, आम्हाला भारतातूनच काढून देतात की काय, ही भीती मुस्लिमांच्या मनांमध्ये बसली. जेव्हा की नुसतं मुस्लिमांच्यासाठी ते नव्हतंच, त्याच्यामध्ये पहिल्यांदा तर ओबीसी टार्गेट केला गेला होता. ओबीसीची संख्या त्याच्यामध्ये जास्त होती. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर मुस्लिम होता. परंतु मुस्लिम मात्र रस्त्यावर आला. शाहीनबाग आपल्याला ठिकठिकाणी दिसले. बुरख्यामध्ये असलेली बाई आम्हाला त्या शाहीनबागमध्ये आम्हाला दिसायची. त्यांचं सांत्वन करायला आम्ही त्यांच्या शाहीनबागमध्ये सुद्धा गेलेलो आहे. CAA साठी आम्ही रस्त्यावर संविधान चौकामध्ये आम्ही सगळ्या मैत्रिणी आम्ही उतरलेलो होतो. या पद्धतीने आपल्याला तो लढा रेटावा लागेल. आपल्याला सगळ्यांना सोबत घ्यावं लागेल. आंबेडकर जयंतीमध्ये मुस्लिमही आपल्याला दिसतात, बोलवतो आम्ही. त्यांचाही काही कार्यक्रम असेल तर आम्ही शिवजयंतीमध्ये मुस्लिम येताना दिसतात. मोठे संघ याच्यामध्ये मराठा सेवा संघ, ओबीसी महासंघ आणि दुसरा मुस्लिम आणि आपली कम्युनिटी, ह्या सगळ्यांनी मिळून आम्ही असे कार्यक्रम आयोजित केले आहेत जेणेकरून सगळे संविधानाने आपलं नातं जोडलेलं आहे. या संविधानाने जोडलेल्या आपल्याला नात्याला एकत्र आणावं लागेल, घट्ट करावं लागेल आणि एकत्र लढा द्यावा लागेल. त्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. 3 कृषी कायदा इथे बिल्किस बानोचं सांगितलेलं आहे. सुषमाने बिल्किस बानोचं सांगितलेलं की एक गरोदर बाई म्हणजे त्याच्यावर कशा प्रकारचा अन्याय अत्याचार करता आणि तुम्ही ते सुटून आल्यानंतर तुम्ही पेढे वाटून त्याचं स्वागत करता. तर असं म्हणजे समजा संस्कारी बलात्कारी लोकांचा भारतामध्ये जर समजा सत्कार व्हायला लागलेत तर या देशातील महिला खरंच सुरक्षित आहे का? आहे सुरक्षित? न्यू एज्युकेशन पॉलिसी आणली. कशासाठी न्यू एज्युकेशन पॉलिसी पाहिजे होती? काय बदल केला तुम्ही फारसा त्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये? शिक्षणाचं भगवीकरण करायचं. भगवीकरण आता शब्द म्हणजे खरं म्हणजे तो वापरायचा की नाही भगवीकरण, कारण तो चुकीच्या पद्धतीने त्यांनी वापरलेला आहे. शिक्षणाचं ब्राह्मणीकरण मी म्हणेल, शिक्षणाचं खाजगीकरण मी म्हणेल. या पद्धतीने समजा शिक्षण नवीन एज्युकेशन पॉलिसी आणली आणि आमच्या मुलांना शिक्षणापासून वंचित करण्याचं कटक कारस्थान त्याच्यामध्ये रचलेलं आहे. हे आम्हाला किती लोकांना माहिती आहे? आम्हाला आम्ही जाणून घेतलं पाहिजे, आम्ही सतर्क राहिलं पाहिजे. रात्र वैराची ना मैत्रिणींनो, दिवस सुद्धा वैराचं झाले, 24 तास वैराचे झाले आहेत. अगदी डोळ्यात आपल्याला तेल घालून हा प्रकाश थोडासा म्हणजे काय म्हणतात अवेअरनेसचा प्रकाश, जागृतीचा विस्तव तुम्हाला तेवत ठेवावा लागेल. त्यासाठी रस्त्यावर हाच एक पर्याय उरलेला आहे. विरोधी पक्षाबद्दल बोललेलं आहे सुषमा. विरोधी पक्ष बळकट असायला पाहिजे होता. त्याला पप्पू करून त्याला पूर्ण विरोधी पक्ष समजा हे केले आणि छोटे मोठे प्रादेशिक पक्ष तर त्यांच्या खिचगिनतीतही नाहीये. ते तर सहज विकून घेऊ शकतात. 50 कोटीचं आपण पाहिलंच ना आता महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण या लोकांनी केलेलं होतं ते आपण पाहिलेलं आहे. म्हणजे कुठल्या स्तराला जाऊ शकतात
कारण त्यांची पातळीच आहे ती लेवलच आहे त्यांची, ते बरोबर त्या खालच्या लेवलला जाऊन हे सगळं राजकारण करणार आहेत. तर आपल्या सगळ्यांना सतर्क राहणं गरजेचं आहे. महिलांनी सुद्धा याबाबत विशेष जागृत असावं असं मला वाटतं. आणि अजून आम्हाला म्हणते सुनीतीचं ऐकायचं आहे, कमलताईंचं ऐकायचं आहे, तर मी त्यांच्यासाठी मी आटोपतं घेत आहे आणि मी सगळ्यांना धम्मदीक्षा समारोहाच्या पुन्हा एकदा मंगलकामना देत आहे. जय संविधान. आदरणीय भिक्खुनी मैत्रेय ह्या आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते. सभी महामानवों को मेरा त्रिवार अभिवादन. मंच पर उपस्थित सभी मान्यवर और सामने उपस्थित सभी जन समुदाय, बौद्ध उपासक उपासिकाएं, भिक्खुगण भिक्खुणीगण, सभी को मेरा जय भीम, नमो बुद्धा. बहुत अच्छा विषय चल रहा है, काफ़ी कुछ सुनने को मिला. मैं शॉर्ट में बोलने वाली हूँ, इसलिए बहुत ही शॉर्ट में मुद्दे पर ही मैं बोलूँगी. ये जो विषय है आज़ादी का अमृत महोत्सव और बाबा साहेब आम्बेडकर को अपेक्षित भारत, इसमें मैं 3 शब्दों को देख रही हूँ. 3 शब्द, एक है आज़ादी, दूसरा है अमृत महोत्सव और तीसरा है बाबा साहब को अपेक्षित भारत. आज़ादी की बात करते हैं, सबका प्रिय विषय है. किसे नहीं चाहिए आज़ादी? सभी को चाहिए. इसकी सबकी अपनी अपनी परिभाषाएं हो सकती है, कल्पनाएं हो सकती है, कोई छोटा विषय नहीं है. लेकिन हमारे देश में जो अमृत महोत्सव मनाया जा रहा है वो किस सेंस में मनाया जा रहा है, ये बहुत महत्वपूर्ण है. इसमें मैं अमृत शब्द को जब मैं बोलती हूँ तो मुझे थोड़ा सा अजीब लगता है और एक बहुत पुरानी बात याद आ जाती है, पुराणों की. आपने पुराणों में एक कथा सुनी होगी, समुद्र मंथन के बारे में सुना होगा. अमृत बोलो तो मुझे पहले वो कथा याद आती है कि समुद्र मंथन में से अमृत निकला था और जब देवों और असुरों में बांटने की बात आई तो देवों ने उसमें क्या किया? बेईमानी की. दोनों को समान बांटने वाले थे, लेकिन विष्णु ने अपना रूप बदलकर स्त्री वेश लेकर असुरों को रिझाया और देवों को अमृत बांट दिया. कुछ ऐसा ही नहीं है ये आज का भी अमृत महोत्सव? अंग्रेजों की सत्ता थी. अंग्रेजों की सत्ता के समय हमारा उत्पीड़न होता था, बहुजनों का उत्पीड़न होता था. हमें किसी भी प्रकार की आज़ादी नहीं थी, स्वतंत्रता नहीं, शिक्षा का अधिकार नहीं, अच्छे कपड़े पहनने का अधिकार नहीं. आप सब जानते हैं, मैं उसको डिटेल में नहीं लेना चाहती. क्या अंग्रेजों से पहले हमारी स्थिति बहुत अच्छी थी? नहीं थी. तब भी बहुत अच्छी नहीं थी. तब किसके हाथ में सत्ता थी? बैग जाइए आप, हमारी सत्ता नहीं थी. मुस्लिम आए, उसके पहले पुष्यमित्र शुंग रहा, गुप्त काल रहा. हर युग में हमें ब्राह्मणों का वर्चस्व दिखा. जिसकी भी सत्ता रही, ब्राह्मणों ने सत्ताधारियों से हाथ मिलाकर बेईमानी करके विशिष्ट अधिकार अपने साइड में कर लिए और बहुजनों की स्थिति जस की तस रखी. ये जो 1947 की आज़ादी की बात कर रहे हैं, इसमें भी हमें यही दिखाई देता है कि जो प्रस्थापित वर्ग था, मुट्ठी भर लोग जिनके पास पहले से ताकतें थी, इन्हीं लोगों में अंग्रेजों से सत्ता का हस्तांतरण हुआ. इसे हम आज़ादी नहीं कह सकते. या भारत की आज़ादी बोल रहे हैं तो भारत एक मैप है, नदी नाले पहाड़ ये सब है उसमें. क्या इसकी आज़ादी हुई? क्योंकि भारत एक उपनिवेश था अंग्रेजों का, ब्रिटिश सरकार का. उन्होंने ये सीमाएं छोड़ दी, साम्राज्यवाद को छोड़ दिया, तो फिजिकली एक देश को आज़ाद कर दिया. लेकिन क्या सच में भारत इतना ही है? इसी को हम भारत कहते हैं? बाबा साहब कहते हैं नहीं, भारत ये नहीं. भारत राष्ट्र जब हम बोलते हैं तो उसमें रहने वाली जनता,
ये उसका अभिप्राय होता है। और भारत की जनता, जिसे उन्होंने कहा हम भारत के लोग, ये क्या वाकई में पूरी तरह से आज़ाद हुए? सत्ता के हस्तांतरण के बाद में जिनके हाथ में सत्ता थी, उन्होंने पहले से चली आ रही जाति व्यवस्था, विषमता, तरह तरह की विषमता और अंधश्रद्धा, ये दो चीज़ें जैसी की वैसी रखी, इसमें कोई फर्क पड़ने नहीं दिया। इससे भले तो अंग्रेज थे जिन्होंने सती प्रथा को ख़त्म किया, स्त्रियों की अपने ज्योतिबा फुले और बाबा साहब सावित्री आई, ये सब क्यों पढ़े? क्योंकि उन्होंने कम से कम हमारे लिए स्कूल खोले, कुछ को तो मौका मिला, इसलिए इतना परिवर्तन हुआ। लेकिन आज़ादी के बाद में ऐसा कुछ नहीं हुआ। तो जिनको ये अमृत मिला, कुछ मुट्ठी भर लोगों को, उनका ये अमृत महोत्सव है। अभी यहाँ पर बहुत सारा चिकित्सा की गई है कि क्या वाकई में हम इसे मना सकते हैं, तो गिनाया गया क्या क्या हो रहा है, समाज में क्या हो रहा है, देश में क्या हो रहा है, किस तरह के अत्याचार हो रहे हैं, और न्याय व्यवस्था पूरी तरह से लचर हो गई है, कुछ नहीं मिला। इसको और गहराई में नहीं जाना है। ये जो कुछ भी हुआ है बहुजनों के साथ में, ये क्यों हुआ है, ये महत्वपूर्ण है। और ये क्यों के साथ संबंध है कि बाबा साहब को कैसा भारत चाहिए, क्योंकि कारण खोजते हैं तब हमें पता चलता है कि इस चीज़ का ये कारण है, तो इसको निकालना है, इसको निकालना है तो हमें जो चाहिए वो मिलेगा। बुद्ध के जो सिद्धांत है, कारणों को खोजो, समस्याएं बहुत है, कारणों को खोजना है। उन्होंने कारणों को खोजा और हमारे सामने पूरा इतिहास रखा और कहा कि जो इतिहास नहीं जानता वो अपना इतिहास नहीं बना सकता। इतनी स्टडी की कि कारणों को खोज के निकाला कि ये सारा जो कुछ भी है, वर्णवादी व्यवस्था, जातिवादी व्यवस्था और अंधश्रद्धा, धर्म के प्रति आस्था। उन्होंने कई किताबें लिखी जिसमें ये सारी बातें आई है। धार्मिक आस्था ये बहुत बड़ा कारण है, और इसलिए सारी स्टडी करने के बाद जब उन्हें संविधान लिखने का मौका मिला, तब उन्होंने हमें उपाय दिए। इन सब चीज़ों को व्यवस्थित करने के उपाय दिए। बाबा साहब को कैसा भारत चाहिए था, ये हम हमारे भारत के संविधान की उद्देशिका में देखते हैं। ये हम भारत के संविधान के मौलिक अधिकारों में देखते हैं। ये हम संविधान में दिए गए नीति निर्देशक तत्वों में देखते हैं कि क्या चाहते थे बाबा साहेब, कैसा भारत चाहते थे। इसको तो डिटेल में पढ़ना पड़ेगा, राजनीति की बात है ये, लेकिन मुझे धम्म पे बात करनी है। आप लोग संविधान पढ़ेंगे तो पता चलेगा कि ये जो सारे विधान किए गए हैं वो मौलिक अधिकार हो, जो स्वतंत्रता, समानता और बंधुभाव पर आधारित है, जो न्याय की बात करता है, सामाजिक न्याय, आर्थिक न्याय और राजनीतिक न्याय। इस न्याय को पाने के लिए स्वतंत्रता, समानता और बंधुभाव होना चाहिए। ये सिद्धांत कहाँ से लिए बाबा साहब ने? तो वो कहते हैं मैंने ये सिद्धांत बुद्ध की शिक्षाओं से लिए। बुद्ध की शिक्षाएं ये कहती है कि यदि बंधुभाव नहीं तो कोई किसी के साथ समान व्यवहार नहीं करेगा। मन में राग, द्वेष, लोभ, ये सारी चीजें जब रहती है तो किसी के प्रति मैत्री भाव निर्माण नहीं हो सकता। ये बंधु भाव हमें निर्माण करना है, एक राष्ट्र निर्माण करना है, मतलब सभी में बंधु भाव निर्माण करना है, जो कि बुद्ध की मैत्री से लिया गया सिद्धांत है। और उन्होंने एक शब्द में कह दिया, पहले 22 लाइन में कहा, बाद में एक शब्द में कहा। 22 लाइनें कौन सी? तो 22 प्रतिज्ञाओं में कह दिया कि मुझे कैसा भारत चाहिए।
और दूसरा एक शब्द में कह दिया, मुझे प्रबुद्ध भारत बनाना है। हम एक ही बात को विस्तार से भी कह सकते हैं और एक शब्द में भी कह सकते हैं। बहुत सारे लोग इस प्रबुद्ध भारत को अभी तक समझ नहीं पाए। कोई कहता है बुद्धमय भारत बनाने की बात। अरे भारत बुद्धमय की बात क्या कह रहे हैं? पूरा विश्व बुद्धमय हो चुका है। सारे विश्व में बुद्ध को माना जाता है, उनकी शिक्षाओं को माना जाता है। सारे देशों के संविधान में बुद्ध के मौलिक सिद्धांतों को लिया गया है मानवाधिकारों के रूप में। दरअसल बात यह है, बुद्ध तो है लेकिन हम प्रबुद्ध नहीं हैं। हम प्रबुद्ध कब होंगे? जब हम प्रज्ञावान होंगे। और ये जो तथाकथित उच्च वर्णीय या उच्च वर्गीय लोग हैं, जो मुट्ठी भर लोग हैं जिनके हाथ में सत्ता है, जो अपने सत्ता के लोभ में बहुसंख्य जनता को उत्पीड़ित कर रही है, इनमें प्रज्ञा की ज्योत जलाने की आवश्यकता है। और इसके लिए बड़ा सुंदर उपाय दिया। जैसे बुद्धा ने आर्य अष्टांग मार्ग बताया है, वैसे ही बाबा साहब ने संविधान में संवैधानिक उपचार बताया है, जिसे कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज कहते हैं। वे कहते हैं कि सत्ताधारियों के हाथ से तो ऐसा होते रहेगा। किसी भी देश में 100% सब कुछ अच्छा होता है ऐसा नहीं। अभी बहुत सारे लोगों ने यहाँ बोला कि अन्य देशों में भी इस तरह की लड़ाइयाँ चल रही है सरकार के खिलाफ में। यहाँ पर हमें सरकार से बहुत शिकायतें हैं, लेकिन उनके खिलाफ लड़ने के लिए अपने संविधान सभा के आखिरी भाषण में बाबा साहब ने कहा है कि हमें ध्यान रखना पड़ेगा असहयोग आंदोलन, सत्याग्रह और आमरण अनशन, इन उपायों को टालना पड़ेगा। ये उपाय नहीं है सरकार से लड़ने के। जब हमारे पास में सुंदर संविधान है, उसमें संवैधानिक उपचार दिए हैं। यदि आपका इतना सा भी अधिकार का हनन होता है तो आपको सुप्रीम कोर्ट या हाई कोर्ट में जाने का अधिकार दिया है संविधान ने। आप संविधान के तहत नियम, अधिनियम, जो भी चीजें बताई गई है, उनके संदर्भ देकर अपनी लड़ाई लड़ सकते हैं कोर्ट में। तो फिर इस तरह के आंदोलनों की क्या जरूरत है? बाबा साहब कहते हैं इस तरह के आंदोलन, असहयोग आंदोलन या सत्याग्रह या आमरण अनशन, ये हमारा अंतिम उपाय होना चाहिए, या जन आंदोलन ये हमारा अंतिम उपाय होना चाहिए। और ये सारी चीजें बाबा साहब बुद्धिज्म से ही ले रहे हैं। ये जो उपाय मैं बता रही हूँ, जो बाबा साहब ने ही बोला है अपने भाषण में, इसके बारे में किसी को शंका हो सकती है, लेकिन मैं ये बता दूं कि हाल ही में एट्रोसिटी एक्ट में बदलाव किया गया था और इसके खिलाफ में हमेशा की तरह हमने जन आंदोलन का एक संवैधानिक तरीका अपनाया। क्या किया था हमने? इस समय हम सड़कों पर नहीं उतरे थे, बल्कि हमने अपने नज़दीकी पुलिस स्टेशन में जाकर इसके खिलाफ FIR करवाई थी। याद है क्या आप लोगों को, या भूल गए? याद है ना? और उसके बाद में सरकार को अपना निर्णय वापस लेना पड़ा। ये बाबा साहब का बताया हुआ रास्ता है कि संवैधानिक तरीके से लड़ाई लड़ो। संविधान में एक और उपाय है, जनहित याचिका। जब हमें ऐसे कोई प्रॉब्लम्स होते हैं तो हम सामूहिक रूप से जनहित याचिका कोर्ट में दायर कर सकते हैं। उपाय हमें संविधान से जो मिल रहे हैं वो हमारा फर्स्ट ऑप्शन होना चाहिए। बाकी के ऑप्शन बाबा साहब कहते हैं वो बाद में आने चाहिए। बुद्धा के समय में जिस तरह की एक संसदीय प्रणाली हमें दिखाई देती है,
कपिलवस्तु नगरी में ही दिखाई देती है साक्य संघ के माध्यम से। आप सभी ने पढ़ा होगा बुद्ध और उनका धम्म, उसमें दिया है जब सिद्धार्थ गौतम साक्य संघ के मेंबर बनते हैं तो उस समय क्या शपथ लेते हैं, उन्हें क्या शपथ दिलवाई जाती है। पूरे शील बताए गए हैं। हमको क्या लगता है कि बुद्ध होने के बाद में उन्होंने हमें शील बताया, नहीं, पहले से ही साक्य संघ प्रणाली में शीलों का पालन किया जाता था। वहाँ पर शीलों की शपथ दी जाती है कि वो किसी की हत्या नहीं करेंगे, किसी तरह का भ्रष्टाचार नहीं करेंगे, देश के हितों के बाहर कोई काम नहीं करेंगे। ऐसे बहुत सारी बातें हैं, अभी इसको डिटेल में नहीं लेना है। लेकिन आज हम देखते हैं कि हमारे जो हालात है देश में वो इसलिए हो रहे हैं क्योंकि शीलों का पालन सत्ताधारी नहीं करते हैं। बड़ी मात्रा में भ्रष्टाचार है। भ्रष्टाचार केवल उनमें नहीं, जमीनी स्तर से है। एक छोटा सा चपरासी भी होगा, वो किसी भी जाति धर्म का हो, वहाँ से भ्रष्टाचार चालू होता है। ऐसा कोई क्षेत्र अछूता नहीं है जहाँ पर भ्रष्टाचार न हो रहा हो। अभी हाल ही में किसी से मेरी एक विषय पे बात हुई थी तो मैंने बोली आपने भ्रष्टाचार कर दिया। बोले क्या करते, यदि मैं ऐसा नहीं करता तो काम ही नहीं होता। ये सब कर रहे हैं। जो बड़े पैमाने पे होता है वो हमें दिखाई देता है, लेकिन हमारे भीतर भी हो रहा है ये हमें दिखाई नहीं देता। और बुद्धिज्म कहता है पहले स्वयं में सुधार करो, व्यक्तिगत सुधार करो, व्यक्ति अपना जो चरित्र है वो सुधारो, चित्त को सुधारो, राग लोभ द्वेष मोह से मुक्त हो जाओ, निब्बान की ओर जाओ। ऐसा व्यक्ति राजनीति में अपेक्षित है। बाबा साहब के था और हमें भी है। अगर नैतिकता नहीं है सत्ताधारियों में तो हम कितनी भी लड़ाइयाँ लड़ ले, सफल होना मुश्किल है। मैं अक्सर कहती थी, चिवर के पहले भी हम काम करते थे, समाज में एट्रोसिटी एक्ट पर काम करते थे। जब अन्ना हजारे का आंदोलन चल रहा था भ्रष्टाचार के खिलाफ, तो मैं बोलती थी कि अन्ना हजारे को जाकर पूछने का मन कर रहा है कि भ्रष्टाचार पे वो अनशन कर रहा है, उसमें कुछ ही लोग हैं, लेकिन जातिवाद पे क्यों नहीं कर रहा है या जाति व्यवस्था पे क्यों नहीं कर रहा है आंदोलन। और सबसे ज़्यादा अहमदनगर में यदि एट्रोसिटी हो रही है तो वहाँ पर वो अनशन पे क्यों नहीं बैठ रहा है कि अहमदनगर में, मेरे ज़िले में एट्रोसिटीज़ नहीं होनी चाहिए। मतलब जो अत्याचारी है उसको नैतिकता का पाठ पढ़ाना ज़रूरी है। हम क्या कर रहे हैं, जिस पर अत्याचार हो रहा है उसे नैतिकता का पाठ जब पढ़ाते हैं तो वो अपनी मजबूरी जताता है। ये मजबूरी इतने हद तक बढ़ जाती है कि वो सत्ताधारियों के या जिनके पास में बहुत अधिकार है, चाहे जिस तरह की शक्तियाँ हो, उसका गुलाम बन जाता है। हमारे लोग भी बहुत गुलाम बन गए हैं। तरह तरह से कोई पदों के लालच में आता है, कोई नाम के लालच में आता है, कोई पैसों के लालच में आता है। और हमारी जो लड़ाई है, जो 2 कदम आगे बढ़ती है, वो 2 कदम पीछे हो जाती है। और हम सर पीटते हैं कि हमारे ही ऐसे हैं तो क्या करें। लड़ाई भी निस्वार्थ नहीं होती है, लीडरशिप के लिए लड़ाई होती है। हर कोई लीडर बना है और सबको फ्रेम में आना है। एक लड़की का मैंने भाषण सुना था, बोले बाबा साहब ने बोले कि ये जो मेरा धम्म रथ है मैंने यहाँ तक लाया है, इसको आगे ले जाना, अगर पीछे ना ले आगे ना ले जाओ तो पीछे मत आने देना, जहाँ है वहीं रखना। लेकिन लोग जब आगे धकेलने का कोशिश करते हैं तो उनके सामने बड़े चमकते हैं फ्लैश कैमरे के, और उसका जोर जो रथ को लगना चाहिए वो ढीला हो जाता है और उसे लगता है मैं कैमरे के फ्रेम में आ जाऊं ताकि कल पेपर में मेरी फोटो आ जाए कि इन्होंने कितना बड़ा मूवमेंट चलाया है। ये हमारी खामियां हम गिन रहे हैं।
क्योंकि बुद्धिज़्म पहले अपनी खामियां गिनो बोलता है ना, अपनी खामियों को दूर करो बोलता है, फिर बाद में बाकी का आता है। तो इस तरह से हम देखते हैं कि बाबा साहब ने बुद्धिज़्म को ही क्यों चुना और वो भारत को प्रबुद्ध भारत क्यों बनाना चाहते हैं। यदि सभी प्रज्ञावान हो जाएंगे, सिर्फ तथाकथित नाम वाले बुद्धिस्ट नहीं, लेबलधारी बुद्धिस्ट नहीं, बल्कि आचरण से बुद्धिस्ट हो जाएंगे, चाहे वो कुछ भी नाम रखा हो उसने, लेकिन वो बुद्ध के शील और विनय का पालन करने वाले होंगे, तो गलती करते समय 100 बार डरेंगे, या किसी पर अत्याचार करते समय उन्हें भय महसूस होगा। इस भय से मुक्त होने के लिए ही हमें प्रबुद्ध भारत का जो बाबा साहब का सपना है वो पूरा करना है। लेकिन सर्वप्रथम अपने भीतर भी झांकना है कि क्या हम वाकई में शील और विनय का पालन कर रहे हैं, क्या हम राग द्वेष लोभ से मुक्त हो चुके हैं, क्या हमारे आपस में सबके मैत्रीपूर्ण संबंध है। यदि हम में मैत्री नहीं हो सकती है तो हम शत्रु से क्यों उम्मीद करें कि वो हमारे साथ मैत्री करेगा। हमारा अंतिम लक्ष्य जो है वो मैत्री है, अर्थात बंधुभाव। बंधुभाव नहीं तो समानता नहीं, समानता नहीं तो स्वतंत्रता नहीं, और स्वतंत्रता नहीं तो न्याय नहीं, और ये सब नहीं तो आपकी ये आज़ादी केवल शाब्दिक आज़ादी है, वो चारित्रिक आज़ादी नहीं है, ऐसा मैं समझती हूँ। और आपने मुझे इतने ध्यान से सुना और आयोजकों ने, संस्थाओं ने मुझे यहाँ बोलने का मौका दिया, इसके लिए मैं आप सभी के प्रति बहुत आभार व्यक्त करती हूँ। बहुत बहुत धन्यवाद। जय भीम, नमो बुद्धा। पैदागीर चित्रपटातील लेखक, दिग्दर्शक माननीय संजय जीवने, माननीय वंदना जीवने व साची जीवने यांचा सत्कार सोहळा सांभाळण्यासाठी मी आमंत्रित करते प्राध्यापक डॉक्टर प्रज्ञा बागडे मॅडम यांना। बाबासाहेबांनी आपल्याला शिक्षणाचा जो मार्ग दाखवला, त्या मार्गावर स्वतःच्या मुलाला नेण्यासाठी आणि त्या मार्गावरून आपल्या मुलाला इकडे तिकडे भटकून न देण्यासाठी तिने जे शौर्य दाखवलं आणि तिने जे बलिदान दाखवलेलं आहे, त्या तिच्या अभिनयातून आपल्याला असं दिसतं की सर्वसामान्याच्या हृदयाला तिने असं पोळून टाकलेलं आहे। संघर्षाच्या वाटेवरील सारे खाच खळगे पार केलेस तू, वंदनासाठी संघर्षाच्या वाटेवरील सारे खाच खळगे पार केलेस तू, पैदागीरच्या रूपाने नवा अध्याय निर्माण केलास तू। मी या ठिकाणी पैदागीरचे आणखी एक कलावंत आपल्या या सभागृहात, आपल्या या सभेमध्ये उपस्थित आहे आणि त्यांना सुद्धा सन्मानाने या ठिकाणी आमंत्रित करते। आयुष्मान राकेशजी मेश्राम। आणि ह्या सर्वांचा सत्कार या ठिकाणी मंचावर मोठ्या आनंदाने आणि अभिमानाने आम्ही करतो आहे। साची बद्दल मात्र या ठिकाणी मला नक्कीच संपूर्ण पैदागीर टीमच्या वतीने मला असं वाटतं की साचीनी 1-2 मिनिटं तरी या ठिकाणी बोलावं, कारण मला माहिती आहे आपल्या सगळ्यांनाच उत्सुकता आहे आईंना ऐकायची, कारण त्या उत्सुकतेपोटी मी पण बऱ्याच वेळची बसली आहे, कारण मला आईंना ऐकायचं आहे। परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करते। महाकरुणिक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना वंदन करते। मंचावर उपस्थित सगळेच आसनस्थ आदरणीय माननीय मान्यवर यांनाही वंदन करते। कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर कमलताई गवई, प्रमुख वक्ते भिक्खुणी विजया मैत्रेय आणि सुषमाताई यांनाही वंदन करते। पुढे उपस्थित असलेले सगळेच उपासक उपासिका आणि माझे मित्रमैत्रिणी, माझ्या आई, मावशी, काकू, काका, मंचावर उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या मावशी, माझ्या लाडक्या प्रिय मावशी, ज्यांनी अतिशय लहानपणापासून मला पाहिलेलं आहे आणि आत्तापर्यंतचा प्रवास याचे सगळे ते साक्षीदार राहिलेले आहेत। फार मला बरं वाटतंय, कारण 2003ला तक्षवंटी म्हणाले त्याप्रमाणे एक भव्य असा मेळावा जेव्हा महिलांनी भरून आणला होता, तेव्हा तिथे मी रमाईचा एकपात्री प्रयोग सादर केला होता। तेव्हा संयोजन समितीत
त्याचा एक मी भाग होते आणि आज याच समितीकडनं स्वतःचा सत्कार स्वीकारताना मला किती आनंद होत असेल हे मी शब्दातही सांगू शकत नाही. खूप मोठ्या खूप जुन्या आठवणी आहेत. मला दादासाहेबांची फार आठवण येते, मला फुलझाले दादांची फार आठवण येते. ते आता या क्षणी असते तर त्यांनी भरभरून कौतुक केलं असतं, पण त्याचसाठी माई आहेत की आई आहेत आणि ती सगळी उणीव भरून निघते. सगळ्यांनीच इतकं प्रेम दिलंय पैदागीरला, त्या निमित्ताने आज हा सत्कार उगातलाय. पण मला वाटतं आज सिनेमाची अभिनेत्री म्हणून किंवा सिनेमा बनवला म्हणून बाबांचं आईचं सन्मान करतायत एवढंच हे मर्यादित नसावं. गेल्या 40-45 वर्षांपासून बाबा ज्या सामाजिक सांस्कृतिक चळवळीत सातत्याने काम करतायत त्यांना तेवढंच बळकट प्रोत्साहन देण्यासाठी माझी माय जी राबत राहते. आणि मी बालपणापासून पर्याय नसताना असं समजा किंवा जे काही, पण सातत्याने त्यांच्यासोबत काम करते. त्याच्यामुळे अगेन तक्षवांटी जसं म्हणाल्या की कौटुंबिक सत्कार असा चाललाय. पण मला वाटतं हा सत्कार फार पूर्वीच जेव्हा तुम्ही रमाईचा प्रयोग सादर केला तेव्हाच मी माझ्या समाजाची नटी होती. अजूनही जेव्हा मोर्चा आंदोलनांमध्ये संविधान चौकात मला अनेक माझ्या या सगळ्या मावशी लोक जेव्हा पुढे आणतात आणि म्हणतात साची आवाजात जोरात तू नारे दे, आम्ही मागून त्याला दुजोरा देतो असं, तेव्हा जेव्हा त्या म्हणतात आणि मी संविधान चौकात जेव्हा मोठ्या जोरात नारे देत असते तेव्हा पण मी माझ्या समाजाची नटी झालेलीच असते. तो मैं तो बहुत पहले से मेरे समाज की एक्ट्रेस हूँ. मेरे को अभी से ये सिनेमा से मैं बन गई ऐसा मैं नहीं समझती. आणि प्रामुख्याने सांगायचं आहे, हा सिनेमा बनवताना आम्हाला खूप कष्ट लागले. खूप ठिकाणी या निमित्ताने मी अनेक बुद्धविहारांमध्ये गेली, महाविद्यालयांमध्ये गेली, शाळांमध्ये गेली आणि त्यानिमित्ताने अनेक ठिकाणी अनेक लोकांनी हा प्रवास आमचा खडतर ऐकलाच आहे. पण अनेक असे लोक आहेत ज्यांच्याकडनं हा सुटला असेल. मला सांगायचं आहे, सिनेमा बनवण्याचं हे म्हणजे एक स्वप्नच आहे, भयंकर गोष्ट आहे. मला नाही माहिती माझ्या मायबापांनी तो कसा बनवला, कारण मी तर त्यांना नेहमीच म्हणते की ऐपत नव्हती सिनेमा बनवण्याची आर्थिकदृष्ट्या, पण समाजातले अनेक लोक धावून आले. त्याच्यातले अनेक मंडळी आज इथे उपस्थित पण आहेत ज्यांनी फक्त आर्थिकदृष्ट्याच मदत नाही केली पण मानसिकदृष्ट्या पण मदत केली. या चित्रपटाला रिलीज करण्यासाठी मदत केली. सुनंदाताई नितनवरे आहेत इथे, जयतायाच्या, कांचनताई आहेत, यामिनीताई आहेत, निर्मलाताई आहेत. अजून मी अनेक नाव म्हणजे मी यादी घ्यायला बसली तर ती म्हणजे सगळा वेळ आपला चालला जाईल. पण असे मोनाताई दिसते मला, असे अनेक लोक आहेत ज्यांनी पैदागीरला हे यश मिळवून दिलं. म्हणजे आम्हाला बाकी ठिकाणी जे काही पुरस्कार मिळाले असतील, दादासाहेब फाळके असो, कान्स चित्रपटातला असो किंवा सिनेसाइन फिल्म फेस्टिवल, फिल्म डिव्हिजनचा, अंबरनाथ फिल्म फेस्टिवलचा, हे सगळे जे पुरस्कार मिळाले ते एके ठिकाणी. आणि तुम्ही लोकांनी जो पैदागीर यशस्वी करून दाखवला, खऱ्या अर्थाने ते यश आमच्यासाठी एक वेगळं आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही कितीही तुमचं सगळ्यांचे आभार मानले तरी कमी पडतील. पण एवढ्या संकटातनं आणि एवढ्या परिश्रमातनं पैदागीर हा जो बनवला ना, ते फक्त एक निमित्त होतं. निमित्त कशाचं तर पैदागीर एका प्रोडक्शन हाऊसच्या अंतर्गत येतं ज्याचं नाव आहे सम्मा दिठ्ठी फिल्म प्रोडक्शन्स. सम्मा दिठ्ठी आता मला सांगायला नको, आपण सगळे फार सुज्ञ आहात, इथे बसलेले सगळेच लोक ज्यांना याबद्दल बरंचसं माहिती असेल. तरी मी सांगते, सम्मा दिठ्ठी म्हणजे सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टी या बॅनरच्या अंतर्गत जेव्हा आम्ही सिनेमा सृष्टीत घुसण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आमच्यासाठी हा संघर्ष द्विगुणित ऑलरेडी होऊन जातो. कारण तिथे ऑलरेडी मोठे मोठे फिल्मचे बॅनर्स असतात. महाकाली प्रोडक्शन्स आणि भद्रकाली प्रोडक्शन्स अशा प्रोडक्शन हाऊसेसच्या रांगेत जेव्हा सम्मा दिठ्ठी उतरतो ना, तेव्हा एक वेगळा संघर्ष तसाच सुरू होऊन जातो. आणि मग आम्ही जेव्हा सम्यक दृष्टी आपल्या समाजाला चित्रपट च्या माध्यमातून किंवा सांस्कृतिक माध्यमातून कशी पुरवून देता येईल ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. राईटियस विजन देण्याचा प्रयत्न करत असतो. सिनेमा म्हणजे एक विजन देण्याचंच काम करतं असं सगळे म्हणतात, पण फक्त विजन अजून चालत नाही. कारण अशा उपरी विजन
सिनेमांनी खूप उपरी उपरी सिनेमे बनतात, पण जेव्हा हा या दृष्टीला सम्यक दृष्टी लागते तेव्हा आम्ही सामाजिक जाणीव असलेला, माणुसकीची जाणीव असलेला असा चित्रपट आम्ही निर्माण करू शकतो. आणि मग अनेक वक्ता मंडळी जे इथे बोलले, ज्यांनी बिल्किस बानोचं, इंदरचं, रोहित वेमुलाचं, खैरलांजीचं उदाहरण दिले, तेव्हा हे विषय सम्मादिट्ठी प्रोडक्शन्सच्या माध्यमातून हक्काने मांडू शकतो. त्याच्यासाठी पैदागीर ही एक छोटीशी सुरुवात होती असं मला वाटतं. आणि कारण तुम्ही सगळ्यांनी याचं प्रोत्साहन दिलेलंच आहे, आम्ही प्रयत्न करू की अनेक कष्टांनी जरी हा सिनेमा आम्ही उभारला असेल तरी आता पुढचा प्रवास थोडा सुकर होईल. कारण जसं ताई म्हणाल्या की सांस्कृतिक चळवळीला आता बऱ्यापैकी म्हणजे चित्रपटसृष्टीत आपल्याला बऱ्यापैकी यश पाहायला मिळतंय, ते दिसतं म्हणून आपल्याला छान वाटतं, कारण ते दिसतंय. पण ते पुढे आणण्यापर्यंत म्हणजे जून जयंती, जय भीम, आर्टिकल 15 हे सगळे बनले आले एक गोष्ट, पण ते येण्यापर्यंतचा प्रवास जर आला ना तो फार खडतर आहे. त्याच्यावर किती सेन्सरच्या कात्र्या लागल्या असतील आणि तो कसा कसा पुढे आला असेल ह्याची जाणीव आपल्याला नाही आहे. त्याच्यामुळे भयानक सामाजिक जबाबदारीतनं आपल्याला या क्षेत्रात उतरण्याची गरज आहे. एवढंच नव्हे तर आपल्याला दुजोरा देण्याची गरज आहे, त्या सगळ्या लोकांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे जे या क्षेत्रात येऊ बघतात. म्हणजे आम्ही सांगतोय की नागपुरात बनलेला चित्रपट आहे, अरे पण यात कलावंत ज्यांनी काम केलेलं आहे, म्हणजे आता राकेशचा ज्याचा सत्कार केला तो एका मिस्त्रीचा मुलगा आहे. आमच्या चित्रपटात जो बालकलाकाराची भूमिका करतो त्याला वडील नाहीत, त्याची आई एका बर्डीच्या दुकानात, कापडाच्या दुकानात काम करते. अनेक असे मुलं आहेत. आमची भागा जिने एक सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका केलेली आहे, ती एक छोटासा खाण्याचा गाडा घेऊन शताब्दी चौकात 5-5, 6-6 तास जे बनेल ते विकते आणि त्याच्यातनं आपलं अर्थार्जन करते. अशा सगळ्या तळागाळातली मुलं ज्यांची वय आता लग्नाची आहेत, त्या सगळ्या मुलांना आम्ही एकत्र केलं, त्यांना ट्रेनिंग दिलं, त्यांना तयार केलं आणि मग त्यांना हा मोठा मंच उपलब्ध करून दिला. सम्यक दृष्टी किंवा सम्मादिट्ठी फिल्म्सच्या अंतर्गत आम्ही हाच एक प्रयत्न करतोय की ज्या आपल्या मुलांना या सांस्कृतिक क्षेत्रात येण्याची फार आवड असेल त्यांनी बिनधास्त आता या क्षेत्रात झेप घेतली पाहिजे. कारण फक्त मलाच असं नाही, तक्षू आंटीचा मोठा सिनेप्रवास राहिलेला आहे, त्या फार जवळून अनेक दिग्गज लोकांसोबत कनेक्टेड राहिलेल्या आहेत. त्यांचा मुलगा हर्षवर्धन, आपल्याला खूपच भारी वाटलं पाहिजे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधनं, जिथे देशभरातनं फक्त 25 मुलं सिलेक्ट होतात, तिथे सिनेमॅटोग्राफीसाठी त्यांनी शिक्षण घेतलं, तिथनं तो पासआउट आहे, अनेक दिग्गज लोकांसोबत तो काम करतो. इथे मंचावर बसलेल्या अनेक माझ्या ज्या मावशी आहेत, मला सांगायचं आंटी आहेत, सरज आंटींचा मुलगा IITN आहे, कल्पना आंटींचा आहे, छाया आंटींचा मुलगा न्यूयॉर्कला शिकतोय. ही सगळ्या आई लोकांनी एकच ध्यास ठेवला त्यांच्या पुढे, तो त्या शिक्षणाचा. त्याच्याचमुळे एवढं मोठं कायापालट झालंय की आता इथेही बसलेल्या अनेक महिलांची मुलं ही मोठ्या मोठ्या पदांवर असतील, उच्च शिक्षण घेत असतील. आणि हाच विषय होता पैदागीरचा, शिक्षणाची संघर्षगाथा. एक अशी माय जी सातत्याने दिवस रात्र झटतेय आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्याच्या शिक्षणासाठी. आणि तेच उदाहरण आपण सक्सेसफुल करून दाखवलंय ना. एवढ्या महिला ज्या बसल्या, त्यांची मुलं जी एवढी उच्च शिक्षण घेऊन आपल्या पुढे एक मोठं उदाहरण दिलेलं आहे, त्याचंच एक उदाहरण म्हणजे शेवंता, जी झटते आपल्या लेकरासाठी. मला असं वाटतं चित्रपट पाहिलेल्या अनेक लोकांनी जे इथे बसलेले आहेत त्यांनी अनेकदा चित्रपट संपल्यानंतर अशी जवळ येऊन मिठी मारली, ढसाढसा रडत होत्या अनेक महिला. त्या सगळ्यांच्या अश्रूंना मी इथे फार फार त्याचं मोल करते. ह्या निमित्ताने, या मंचावरून मला ह्या सत्काराच्या निमित्ताने मला त्या सगळ्या आयांच्या अश्रूंचा सन्मान करायचा आहे. हा सत्कार मी त्या सगळ्यांच्या वतीने स्वीकारते. ह्या सिनेमात काम करत असलेल्या अनेक कलावंतांच्या हस्ते मी तो त्यांच्यासाठी मी तो स्वीकारते. फक्त हे एक कुटुंब नाही असं मला वाटतं, संपूर्ण मोठा कुटुंब जो माझा या निमित्ताने बनला, अनेक विहारांच्या माध्यमातून, कांचनताई तुमच्या माध्यमातून आणि अनेक असे लोक असतील त्यांचे मी आभार मानते. आणि ह्या संपूर्ण अखंड मोठ्या कुटुंबाच्या माध्यमातून त्यांच्याकडून आणि संयोजन समितीच्या वतीने
स्मारक समितीच्या वतीने हा जो आम्हा सगळ्यांचा एक मोठा कौटुंबिक सत्कार करण्यात आला, त्याच्यासाठी मी त्यांचे आभार मानते. सुधीरदादा फुलझलेंचे मी विशेष आभार मानते, कारण त्यांनी आम्हाला अगदी पोस्टर लॉन्चिंगपासून आम्हाला डॉक्टर आंबेडकर कॉलेज उपलब्ध करून दिलं. आणि असे अनेक नावं असतील जे सुटतील मला, त्या सगळ्यांचे, सुनंदाताई नितनवरे, त्यांचे मला आभार मानायचे आहेत. मला माफ़ करा जर काही नावं सुटले असतील तर. मयूरा यहाँ पे बैठी हुई है, टिस से पास आउट है. मेरे ख्याल से हम सभी लोग, म्हणजे माझ्या वयाचे जे लोक आता ह्या क्षेत्रात किंवा विविध क्षेत्रात काम करू बघतायत ना, ये हमारे लिए अलग जनरेशन के तरफ से हम अलग तरीके से काम कर रहे हैं, उसको अलग तरीके से प्रोत्साहन देना ज़रूरी है. आम्हाला नाही वाटत की आम्ही म्हणजे हा जो भव्य महिला मेळावा जो अनेक पुढच्या काही वर्षानंतर मयूरा और मैं और पता नहीं हम खुद ही, मैं मयूरा तुम्हारे तरफ से डिक्लेअर कर रही हूँ कि हम जो संभालने वाले हैं हे त्याचं फाउंडेशन स्टोन आहे आणि हम ये करना चाहते हैं. आमच्यावर जबाबदाऱ्या द्या, आम्ही यशस्वीरित्या ते पेलतो आणि अधिक चांगल्या जोराने, डेफिनेटली अधिक चांगल्या जबाबदारीने ते पेलतो. आणि च्या निमित्ताने माझ्या अजून माझा थोडासा कुटुंब वाढलेला जो आहे, माझ्या मम्मी इथे बसलेले आहे, माझा नवरा, माझा सखा, माझा मित्र शशांक, तुझेही मी या ठिकाणी आभार मानते. फार तुम्ही मला या सगळ्या क्षेत्रात पुढे जायला जी मदत करत असता त्याच्यासाठी मी हा सॉरी आउट ऑफ द बॉक्स जरा जाऊन, पण अशा एका मोठ्या परिवाराचं पण कौतुक व्हायला पाहिजे. फक्त माझ्या आईवडिलांनी मला या चळवळीत झोकून दिलं आणि त्यांनी हे केलं ते तर माझे मायबापच होते, पण माझे हे नवीन मायबाप, त्यांच्यासाठी हे क्षेत्र फार नवीन आहे, तरीही तेवढ्याच हक्काने ते मला या सगळ्या सांस्कृतिक चळवळीत एका शब्दाने न अडवता सातत्याने पुढे जायला बळ देत असतात, प्रोत्साहन देत असतात. मम्मी पप्पा तुमच्यासारखे मायबाप अजून निर्माण व्हायची गरज आहे आणि ते या निमित्ताने होतील, म्हणूनच मी याच ठिकाणी उल्लेख करते. परत एकदा सर्वांचे धन्यवाद मानते, आभार मानते आणि 66व्या धम्मचक्र अनुवर्तन दिनानिमित्त आपल्या सगळ्यांना फार फार मनापासून सदिच्छा देते. जय भीम. या ठिकाणी सांगितलेलं आहे, एक अनुभव या ठिकाणी शेअर केलेले आहेत. मला असं वाटतं, मला राहून नाही होत आहे आणि मला असं वाटतं की साचीला आपण सगळ्यांनी शुभेच्छा द्यायला पाहिजे तिच्या भावी आयुष्यासाठी. साची, यशाची शिखरे तू सर करीत राहावी, यशाची शिखरे तू सर करत राहावी, मागे पाहताना मात्र आमची आठवण करावी. यशाची शिखरे तू सर करत राहावी, मागे पाहताना मात्र आमची आठवण करावी. तुझ्या स्वप्नांचा वेल आकाशाला भिडू दे, तुझ्या स्वप्नांचा वेल आकाशाला भिडू दे, आयुष्यात सर्व काही तुझ्या मनासारखं घडू दे, आयुष्यात सर्व काही तुझ्या मनासारखं घडू दे. यानंतर केवळ अध्यक्षीय भाषण आहे आणि मला असं वाटतं की आतापर्यंत तुम्ही जितक्या शांततेने बसले आणि अध्यक्षीय भाषणासाठी सुद्धा तितकीच शांतता या ठिकाणी अपेक्षित आहे. धन्यवाद. यानंतरची सूत्र मी पुन्हा ममता बोदेले यांच्याकडे स्वाधीन करते. धन्यवाद. शेवटचं आहे आणि खरं म्हणजे आई बघा तेवढ्या दुरून एवढ्या वयामध्ये अमरावतीवरून आलेल्या आहेत, तर त्यांचं प्लीज तुम्ही अध्यक्षीय भाषण ऐका अशी मी त्यांना सर्वांना तुम्हाला विनंती करते. तर आपल्या आई ह्या आता अध्यक्षीय भाषण करतील अशी मी त्यांना विनंती करते. सर्वांना जय भीम. संपूर्ण विश्वाला शांततेचा संदेश देणारे तथागत बुद्ध महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्मृतिशेष आदरणीय दादासाहेब गवई, मंचकावरील आदरणीय पूज्य भदंत भंते, आदरणीय भिक्षुनिगण आणि जास्त नाव न घेता मी एवढंच सांगेल की मंचकावरील सर्व उपस्थित मान्यवर बालिकांनो आणि बालकांनो, पहिली गोष्ट सगळ्यात आधी क्लिअर करणं आवश्यक आहे की माझ्या नावाचा उल्लेख करतात की 80 वर्षाची. एकदा असंच प्रतिभाताईंच्या नातीच्या लग्नाला मुंबईला गेलेली,
कारण इथे एका कार्यकर्त्याच्या मुलाचं ऑपरेशन होतं आणि त्याच दिवशी मला वापस यायचं असल्यामुळे सोबत कोणी नेलं नाही आणि स्टेशनवर धडा आपटली आणि फार मोठं मेजर फ्रॅक्चर झालं आणि मग ती कीर्तीकडे राहिली. ते कीर्ती त्या बिल्डिंगमध्ये बऱ्याचशा लोकांनी मला व्हीलचेअरवर वगैरे बघितलं. त्यांनी तिला प्रश्न केला, हाऊ इज मम्मी. तिने कीर्तीने उत्तर दिलं की सी इज ओनली 8 years old बेबी. म्हणून ते हे मला सारखं 80 वर्षाचं, कारण मी वय पाहत नाही. कारण मानवाचा जन्म हा केवळ चांगले कर्म करण्यासाठी झालेला आहे. आपला जास्त वेळ न घेता मी एवढंच सांगेल, हे दीक्षाभूमी महिला मंडळ फार हुशार आहे आणि मला अध्यक्ष करतात. मराठीतूनही बोलवतात, तब्येत वगैरेचा विचारच नाही, कारण सगळ्यांना माहीत आहे की मला काही होत नाही. आणि आल्यानंतर बरोबर अध्यक्ष बरोबर करतात, विषय बरोबर व्हॉट्सअपवर पाठवून देतात. म्हणजे काय की तुम्ही तयारी करून या आणि किती वेळ बोला. परंतु इथं आल्यानंतर मात्र एवढी कुचंबना होते की तयारी करूनही या, 5 मिनिटात बोला. सगळे जे असं अध्यक्ष मंडळाचं सगळं जे वक्ते असतात त्यांच्या नोट्स काढायला लागतात, त्यांच्यावर बोलावं लागतं. असं नुसतं अध्यक्ष भाषणामध्ये संपलं, कार्यक्रम संपला वाचतात, कार्यक्रम संपला हेच अध्यक्षाने जाहीर करायचं असतं. परंतु सगळ्यांच्या नोट्सही काढा, चांगले सगळे खूपच छान बोलले, त्याचा रिव्ह्यू घ्यायला पाहिजे होता. परंतु मी आधीच सांगितलं मी फक्त 2 ओळीत माझं भाषण संपवणार आहे. आदरणीय भंते जी, माता जी, आपने जो बताया है बुद्ध धम्म के बारे में, ते खरोखरी प्रॅक्टिकल म्हणून मी तुम्हाला एक उदाहरण देईल. आणि मी पुष्कळदा जेव्हाही भाषणं करते, माझ्या जीवनामध्ये त्यामध्ये काही ना काहीतरी घडलेलं असते आणि ते तुमच्यासमोर सांगणं हेच माझं कर्तव्य असते. कारण सगळ्या काही गोष्टी, भारत कसा झाला, बाबासाहेबांना काय अभिप्रेत आहे, झेंडे काय लावले, तिरंगा काय लावला, हे सगळं आपण करतो. वर्तमानपत्रात वाचतो, पुस्तकात वाचतो आणि इथे सुद्धा वाचूनच बोलायचं असते. फक्त सगळ्या पुस्तकाचं, वर्तमानपत्रामधलं झालेल्या घटनाचं सगळं एकत्रीकरण करून तो विषय इथे मांडावा लागतो. तर माताजी, तुम्ही जे सांगितलेलं आहे त्याचं एक मी उदाहरण देईल फक्त. तर दादासाहेब जेव्हा सिक्कीमला गव्हर्नर होते, आता मी शिक्षक असल्यामुळे थोडीशी चिकित्सक आहेच ना, आणि डोळे उघडे ठेवून कान उघडे ठेवून ते जर केलं तर तेच तुमच्यासमोर मांडायला बरं पडते. आणि जे काही समाजामध्ये घडते तर त्याचा परिणाम माझ्यावर झालेलाच आहे लहानपणापासून. तर सिक्कीमला गेल्यानंतर येता कार्यक्रम होता रात्रीचे 3 वाजले. रात्रीचे 3 वाजल्यानंतर घाट असा तिरपा घाट, तितक्या 3 वाजता रात्री एक अतिशय ब्युटिफुल मुलगी वेल मेकअप करून चांगली सजली, म्हणजे तिच्या त्या तिकडल्या पद्धतीनं सजली ती चांगली, आणि बिनधास्त घाटातून चाललेली. मला खूप कुतूहल निर्माण झालं आणि मी तिथल्या अधिकाऱ्याला विचारते की ये कैसा हो रहा है, रात को 3 बजे एक अकेली लड़की बिनधास्त जंगल से पार जा रही है, ऐसा कैसा हो सकता है. तर त्यांनी सांगितलं आमचा प्रांत हा बुद्ध तत्वज्ञानाप्रमाणे चालतो आणि म्हणून आम्ही असे छेडछाड, दंगे, धोपे हे आमच्या प्रांतामध्ये होत नाही. तर असंच आपल्या देशामध्ये जर बुद्धाचं तत्वज्ञान, बरंचदा पेपरमध्ये अष्टांग मार्ग वगैरेचं पेपरला मी देतो, मी विपश्यनेच्या मार्गाला जोडलेली असल्यामुळे, आणि तो विपश्यना मार्ग हे है की खुद को जानो, तर त्या मार्गाला असल्यामुळे बरेचसे बुद्ध धम्माच्या बाबतीमध्ये विपश्यनेच्या माध्यमातून कोर्सेस वगैरे धम्म अमरावतीला सततच घेतल्या जातात आणि त्यामुळेच काय झालं की मी पूर्णपणे त्याला जोडलेली आहे. जसं मी तुम्हाला काय सांगितलं
की आपला भारत देश हा पूर्वी सुखलाम सुजलाम होता. कारण का की इथं बुद्धाच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे सगळं राज्य केलं जात असेल. तुम्ही शुद्धोधनापासून तर शेवटच्या राजापर्यंत जर बुद्ध राजांचा इतिहास पाहिला तर तुम्हाला दिसेल की ते राज्य कसं होतंय. राजा भवतु धम्मिको, धम्मवान जर राजा असेल तर ते राज्य कसं असेल तर ते शुद्धोधनापासून तर शेवटच्या राजापर्यंत जेवढे बुद्ध राजे होऊन गेले त्यांचा तुम्ही राज्यकारभार बघा. ते प्रजेला मुलासमान मानायचे आणि त्यामुळे ते प्रजेवर अतिशय प्रेम करायचे आणि म्हणून त्यांचा राज्यकारभार हा अतिशय चांगला होता. कारण बुद्धाने माणूस म्हणजे ह्या माणसाला जास्त महत्त्व दिलेलं आहे. इथं तर माणसांना तर कचराच झालेला आहे ना. माणसं जे काय आहे ते बऱ्याचशा वक्त्यांनी बोललं, मी त्याचं रिपिटेशन करणार नाही. तर ह्या माणसावर कॉन्सन्ट्रेशन बुद्धाने केल्यानंतर माताजींनी सांगितल्याप्रमाणे आपल्या संविधानामध्ये बाबासाहेबांनी बऱ्याचशा गोष्टी बुद्ध तत्त्वज्ञानाच्या घेतलेल्या आहेत. आणि म्हणून हे संविधान ह्या आपल्या देशासाठीच नव्हे तर संपूर्ण विश्वाने त्याचा आदर केलेला आहे असं हे संविधान आहे. आणि ह्या संविधानाच्या माध्यमातून ह्या देशाचा कारभार जर चांगला झाला तर यासारखं चांगलं नाही. आता देशामध्ये काय काय होत आहे त्याला कारण मी बाकीच्या गोष्टी बोलणार नाही, कारण माझ्या आधीच्या वक्त्यांनी खूप सुंदर बोललेलं आहे. मी आधीच सांगितलं 2 वाक्य मी बोलणार, फक्त 2 वाक्य. त्यातलं वाक्य काय आहे, बाबासाहेबांनी त्यांच्या घटनेमध्ये संविधानामध्ये जास्तीत जास्त महिलांवर कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे. कारण त्यांना माहीत आहे की ह्या देशाचा अर्धा भाग म्हणजे महिला, तो जर वंचित झाला तर देशाचं खूप नुकसान आहे. आणि म्हणून बऱ्याचशा गोष्टी संविधानामध्ये महिलांच्या बाबतीमध्ये आपल्याला दिलेल्या आहे. नेपोलियनने म्हटलेलं होतं, गिव्ह मी 100 गुड मदर्स, आय विल गिव्ह यू गुड नेशन. त्याने कोणाला म्हटलेलं आहे, तुम्हाला, तुमच्यामध्ये मी पण आहे, मी हात वर करत नाही. आणि संविधानात तक्षशिलेच्या बाबतीत सांगायचं की आधीच ती शेवटी भाषण ठेवते, मला तयारी करायला लागते आणि तीमध्ये तुम्हाला बोलायची गरज नाही, तुमचं चरित्र सगळ्या लोकांना म्हणजे भाषण म्हणून सगळं माहिती होईल. म्हणून माझ्यावर फार मोठी जबाबदारी असते की माझ्या वागण्यात, बोलण्यात, काम करण्यामध्ये संविधानाचा जास्तीत जास्त असर आहे बा, हिला कळलेलं आहे, हे वागताना वगैरे मला पाहावं लागतं. मी तुम्हाला एवढंच सांगेल की गिव्ह मी 100 गुड मदर्स, हे कोणाला म्हटलेलं आहे, कोणाला म्हटलं, तुम्ही नाही त्याच्यामध्ये. मग तुम्हाला इतके अधिकार का दिले बाबासाहेबांनी, कशासाठी दिले. उद्याचा मोर्चा आहे, घाबरला ना. लग्नाचं सांगितलं असतं तर चेहऱ्यावर शायनिंग आलं असतं. उद्या कसा मेकअप करावा लागेल, कोणती साडी न्यावं लागेल, सोबत एवढ्याशा लेकरापासून म्हाताऱ्या सासूला, आजीला, आईला घेऊन जावं लागेल. मी तुम्हाला विनंती करते, माझ्या म्हणजे 3रीत होते मी, सांगितलं ना, मग माझंच उदाहरण देते. बोलणं फार सोपं आहे, करणं तेवढंच अवघड आहे. आणि म्हणून विपश्यनेमध्ये हा जो आय आहे, ह्या मीला पहिल्यांदा तपासून पाहायला पाहिजे. आणि विपश्यनेमध्ये तेच करावं लागतं की माझं काय चुकतं, माझं आपलं देशाशी आपण देणे लागतो. तुम्ही एक विचार करा की जर बाबासाहेब नसते, काय मिशा असते ह्या कमल गवईची इथे तुमच्या समोर बोलायची. यांनीच म्हटलं असतं, पुढे ते कमली ढमली आली, सल्ला मोठ्या तिचं ऐकायला घरात त्या कशा झोडपे देतो. आता असं म्हणतात का, आता तर म्हणतं महिला मेळावा आहे, राहू द्या घरातलं एखादं काम, जा आणि ते काय बोलतात ते ऐका, ते आत्मसात करा आणि त्याप्रमाणे वागा. समाजाचा आपण देणं लागतो, त्यासाठी काय करता आलं ते करण्याचा प्रयत्न करा. विपश्यनामध्ये सांगितलेलं आहे
पटीपत्ती परियत्ती आणि प्रतिवेदन. अनुभूती म्हणजे विपश्यना, आचरण जसं शिकवलं भगवान बुद्धांनी त्याप्रमाणे आचरण, आणि पुस्तकाच्या माध्यमातून अध्ययन. तर ह्या गोष्टी बुद्धाने शिकवलेल्या आहेत. तर ह्या गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा जेव्हा समाजावर अन्याय अत्याचार होतात की तेव्हा त्या कमलगमीने दगड खायचे आणि दगड मारायचे. तुमचं हे काही कर्तव्य लागतं, देशाशी काही कर्तव्य लागतं. आता हा आपला विषय आहे. त्या विषयाचं जर तुम्हाला बाबासाहेबांच्या विचाराप्रमाणे जर भारत देश घडवायचा असेल तर बाबासाहेबांनी तेही सांगितलेलं आहे, फर्स्ट इंडियन अँड लास्ट इंडियन. म्हणजे बाबासाहेबांचा सारखा स्वाभिमानी पुरुष हा बाबासाहेबच आहेत. आणि त्या बाबासाहेबांनी आपल्याला इथपर्यंत आणलेलं आहे. आज इथे महिला पाहता मन भरून येते. बाबासाहेबाच्या वेळेस अक्षरशः बाबासाहेब रडायचे, तिकडे घालून घालून लुगडं नेसून बाबासाहेबाला यायच्या. आज जिथे कुठे बाबासाहेब असतील त्यांनी आनंदी होत असतील, गर्वाने त्यांची मान उंच होत असेल. कारण काय की त्यांनी केलेले परिश्रम हे स्वतः आपण डोळ्यानं पाहत आहोत. पण खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या उपकारातून फेडण्यासाठी आपण प्रयत्न करतो का? आज मला 80 म्हणतात, पण मी म्हणते मी 8 वर्षाचीच बरी आहे, धुळू चालते. आता तर 3री काठी पण आलेली आहे. तर अशा ह्याच्यामध्ये रात्रंदिवस काम करणं का बरं? मी घरात बसू शकत नाही का? परंतु वयाच्या 3ऱ्या वर्गापासून तर आजच्या तुम्ही 80 म्हणत असाल तर मी 8 म्हणते. तर ह्या वयापर्यंत दादासाहेबांनी जेही कष्ट केले ते तुम्हाला अभिप्रेत आहेत, पाहिले तुम्ही. पण त्यानंतरही राहिलेलं काही जर असेल माझ्या कृतीप्रमाणे ते करण्याकरिता मला 24 तासाचा दिवस करावा लागतो, रात्रंदिवस नाही. कारण हे आपलं हे जीवन आहे, हे शेवटचं आहे. लोकांना वाटते रात्रंदिवस का करते, मी घरी राहते. साहेबांनी ठेवलेली गाडी हे माझं घर, त्याच्यात दानापाना सारं असतंय. वरचं आकाश आहे, छत, खाली जमिनीवर घर. जिथं कुठं खायला मिळालं खायचं, रात्र होईल तिथं झोपायचं. आज तुमची परीक्षेची वेळ आहे उद्याची. भारत देश बाबासाहेबांच्या विचाराप्रमाणे जर करायचं असेल, माताजी बाबासाहेबांनी 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक तर निवडून येऊन पार्लमेंटमध्ये किंवा असेंब्लीमध्ये आवाज उठवा, आणि ते जर होत नसेल, समजा पडलो, झटका, आणि नारा कोणता दिलेला आहे, असा कसा देत नाही, घेतल्याशिवाय आवाज तुमचा तर खूपच दरला येऊन राहिला, तुमच्या इथे ऐकायला येत नाही, असा कसा देत नाही. आणि उद्या ती वेळ आहे. हँडमिलवर नावं पुष्कळ आहेत आणि तुम्हाला भीती वाटत असेल. आता आम्ही तर किती दगड खाल्ले, दगडही मारले तरी ठणठणीत दिसून आलं, आहो ना जिवंत. अजूनही शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत आणि विपश्यनेच्या भाषेत बोलायचं तर श्वासापर्यंत काम करण्याचं आहे. कारण मला घरदार काहीच नाही, त्यामुळे ते काम करण्याचं आहे. जेव्हा नंबर लागला तेव्हा जय भीम जय भारत. तर उद्या आपली परीक्षेची वेळ आहे. मग तुम्हाला भीती वाटत असेल, दगडं मारतील काय, 2-4 बंदुकीच्या गोळ्या सुटतील का? परंतु अनेक बंदुकीच्या गोळ्या सुटलेल्या मी वाचवल्या आडव्या होऊन. आणि उद्या जर काही दगड येत असतील, बंदुकीच्या गोळ्या येत असेल समोर, तर मी यावं ना खायला, पहिले तुम्हीच खाईल. म्हणून तुम्हाला विनंती आहे की तुम्ही चांगल्या आपापल्या हुद्द्याप्रमाणे छान व्यवस्थित या. लहानशा लेकरापासून तर सगळ्यांना घेऊन या आणि हा मोर्चा यशस्वी करून दाखवा, एवढीच विनंती करते. शेवटी ज्यांचा सत्कार झाला ते संजय भाऊ, माझी मुलगी
वंदना नात जरी असली ती मला आईच म्हणते. तर यांनी जो पराक्रम केला ते समाजाला देशाला भूषणावं आहे. आणि बाबासाहेबांना हेच अभिप्रेत होतं की तळागाळातील जे लोक आहेत की त्यांना काही अधिकार नाही का मोठं होण्याचा, त्यांना अधिकार नाही का शिकण्याचा. तर असं सगळ्यांनी ह्यांचं अनुकरण करावं. ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण आहात त्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्राला न्याय कसा देता येईल आणि आपलं नाव कसं वाढेल. त्याबरोबर आपलं नाव वाढलं की बाबासाहेबाचं नाव समोर येतेच. तसं आपली पण प्रगती करा, समाजाची पण प्रगती करा, आपलं मंगल साधा आणि इतरांचं पण मंगल साधा. मी दोनच शब्द बोलायचं सांगितलं होतं. एक म्हणजे फर्स्ट इंडियन अँड लास्ट इंडियन, दोनच गोष्टी लक्षात आहे, बाकीचं सोडून द्या. आणि असा कसा देत नाही, घेतल्याशिवाय जात नाही. आणि संविधानामध्ये संघटनेमध्ये डोक्याची किंमत आहे. डोके म्हणजे कापून नका आणू. हे डोके जिवंत डोके उद्या जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न करा. संजू भाऊ, एकदा असं संविधानावर फार मोठा घाला आला होता. तुम्हाला आठवत असेल की दादासाहेब गवई यांनी दिल्लीला इतका मोठा मोर्चा काढला की त्यानंतर संपूर्ण देश हादरला, राज्यकर्ते हादरले आणि संविधानाला जे गालबोट लावण्याचा प्रयत्न करत होते ते त्यावेळेस त्यांनी तेवढी हिंमत केली नाही. आपण जर एकजुटीने सगळ्यांनी जर करण्याचा प्रयत्न केला तर आपल्यामध्ये फार मोठी शक्ती आहे जी बाबासाहेबांनी जी दिली आपल्याला. तुम्ही एक विचार करा की बाबासाहेब नसते तर आपण अजून महारवाड्याच्या राजवाड्याच्या बाहेर असतो, तोंडाला गाडगं असतं आणि पाठीला फळा असतं. ते जर येऊ द्यायचं नसेल ते जर परत येऊ द्यायचं नसेल तर उद्या जास्तीत जास्त संख्येने ह्या मोर्चामध्ये सामील ही विनंती करायची गरज नाही आहे. तुमचं स्वतःचं कर्तव्य आहे, माझं कर्तव्य आहे. आणि दगडाची भीती बाळगू नका, मी समोरच आहे. काय बंदुकी वगैरे झाले तर बंदुकीच्या गोळ्या आपण पुष्कळ खाल्लेल्या, त्याची काही आपल्याला भीती नाही आहे. तर उद्या हा मोर्चा यशस्वी करून दाखवा एवढी विनंती करते. आणि दीक्षाभूमी महिला मंडळाने दरवेळेस ते मला एक बुजारण्या म्हणून बोलवतात, भाषणाची तयारी करायला लावतात. गंमत केली ना, गंमत केली. तर ते भांडणासाठी आई नाही तर कोण असतं मग, भांडणं करतो म्हणजे आई तर भांडण्यासाठीच असतं ना. कोणाचा ताव करायचा असेल तर आई, अजून काय रागवायचं असेल तर आई. आणि मी तयार आहे. तर असं करून दरवेळेस बोलवतात संजय भाऊ आणि सगळ्यांचे लांब लचक भाषण होतात. मला अध्यक्ष म्हणून तयारी करावंच लागते ना अध्यक्षाच्या भाषणाला. आणि त्यानंतर मग भाषण झाल्यानंतर सगळ्याच्या नोट्स पण काढाव्या लागतात. एवढ्या कोणी काय त्यावर बोलावं लागतं. पण वेळ कमी असल्यामुळे तितकं काही बोलता आलं नाही. तर अशा तऱ्हेने हे महिला मंडळ पण खूप छान आहेत. शेवटी माझ्याच पोरी आहेत ना, बिना कळानं लग्न झालेल्या आहेत, त्यामुळे ते जास्त प्रेम करतात. तशा ह्या मुलींना आशीर्वाद देते संजू भाऊ, नंतर माझी नात ती साची, वंदना. तर व्हॉट्सअपवर कधी कधी पाठवतात, कधी मेडिटेशनला असल्यामुळे तिथं जंगलाच्या बाहेर असतात, पेपरही नसतात, टी व्ही नाही आहे, ते पाहत राहते. तुमच्या पुढच्या भविष्यासाठी सदिच्छा, शुभेच्छा आणि मंगलमैत्री देते. त्यानंतर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सुद्धा आपणा सर्वांना शुभेच्छा, सदिच्छा, मंगलमैत्री देते. आणि सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. आणि इथेच थांबते. जय बुद्ध, जय हिंद, जय भारत. 4 ओळी म्हणेल. फाटक्या जिंदगीला तू कोट दिला, फाटक्या जिंदगीला तू कोट दिला, तहानलेल्या तू घोट दिला, मुरदार माणसांना जगण्याचा तू श्वास दिला, भुकेल्या माणसांना तू भाकरीचा घास दिला. नव्हते अक्षर होती अडाणी जिंदगी, त्या माणसांना शिक्षणाचा हक्क दिला. तू पेन दिला, तू आवाज दिला, तू स्वाभिमान दिला. आज सगळं काही आहे, देश देणारा तूच आहेस. अख्खी प्रॉपर्टी आमच्या नावावर करणारा तूच आमचा निस्वार्थी बाप आहेस. बा भीमा, तुला मी पुनच्छ कोटी कोटी प्रणाम करते.